भर दुपारी सुंदर दिसणाऱ्या मुलीचा भयंकर प्रकार. गाडी अडवून मुलगी लिफ्ट मागायची आणि नंतर असं. पुणे सातारा हायवेवर त्या दिवशी ऊन अक्षरशः डोक्यावर ताव मारत होतं. रस्ता जवळपास रिकामा होता. अधूनमधून एखादा ट्रक किंवा कार वेगाने जात होती. आदित्य आणि राहुल हे दोघे मित्र त्यांच्या पांढऱ्या कारमधून साताऱ्याकडे निघाले होते. गाडीत मोठ्या आवाजात गाडी सुरू होती. दोघेही हसत खेळत गप्पा मारत होते. पण काही अंतर पार केल्यानंतर अचानक रस्त्याच्या कडेला एक मुलगी दिसली. विस्कटलेले केस, डोळ्यात पाणी, हात हलवत ती वेड्यासारखी गाड्या थांबवण्याचा प्रयत्न करत होती. सुरुवातीला आदित्यने दुर्लक्ष केलं, पण अचानक ती मुलगी थेट त्यांच्या कारसमोर धावत आली आणि जोरात ब्रेक दाबताच गाडी अक्षरशः काही इंचावर थांबली. दोघेही घाबरून खाली उतरले. समोर उभी असलेली ती मुलगी थरथरत होती. तिच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती. ती रडत होती, कृपया मला मदत करा, माझ्या वडिलांचं नुकतंच निधन झालंय, मला साताऱ्याला पोहोचायचं आहे, माझ्याकडे पैसे नाहीत, फोनची बॅटरी संपली, आई आणि लहान भाऊ घरी एकटे आहेत. तिच्या आवाजात इतकी वेदना होती की आदित्य आणि राहुल काही क्षण शांतच झाले. त्यांना वाटलं जर खरंच एवढं मोठं संकट असेल तर मदत करणं गरजेचं आहे. राहुलने पाण्याची बाटली दिली. ती मुलगी शांत झाली आणि मग त्यांनी तिला गाडीत बसवून घेतलं. गाडी पुन्हा हायवेवर धावू लागली. सुरुवातीला ती मुलगी अगदी शांत बसली होती, पण काही वेळानंतर आदित्यला रिअर व्ह्यू मिरर मधून एक गोष्ट विचित्र वाटली. ती सतत फोनमध्ये काहीतरी करत होती. नेटवर्क नसल्यासारखं दाखवत असतानाही ती वेगाने मेसेज टाईप करत होती. एक मेसेज पाठवल्यानंतर तिने फोन सायलेंट केला आणि उलटा ठेवला. आदित्यने राहुलकडे पाहिलं, पण त्याने दुर्लक्ष केलं, कारण त्या क्षणी त्यांना अजूनही एक असहाय्य मुलगीच वाटत होती. प्रवास जसा जसा पुढे जात होता तशी तशी ती मुलगी थोडी वेगळी वागू लागली. कधी ती अचानक हसायची, कधी पुन्हा रडायला लागायची. राहुलला ती जराशी जास्तच जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होती. कधी त्याच्या हाताला स्पर्श तर कधी खांद्यावर डोकं ठेवून बोलणं. राहुल थोडा अस्वस्थ झाला. आदित्यने वातावरण हलकं करण्यासाठी तिच्या कामाबद्दल विचारलं. ती म्हणाली ती पुण्यात शिकते, पण कॉलेजचं नाव विचारताच ती विषय बदलू लागली. कधी एक उत्तर कधी दुसरं. तिच्या बोलण्यात सतत गोंधळ जाणवत होता. गाडी आता साताऱ्याच्या जवळ पोहोचत होती. रस्त्यावर अचानक पुढे काही पोलीस बॅरिकेड्स दिसू लागले. एका बाजूला पोलीस व्हॅन उभी होती. उन्हात काही पोलीस उभे असल्यासारखे दिसत होते. ते पाहताच मागे बसलेली ती मुलगी अचानक बेचैन झाली. तिने घाईघाईने पाणी मागितलं. मग अचानक म्हणाली, गाडी थांबवा, मला उलटी येते. आदित्यने लगेच गाडी साईडला घेतली, पण पुढच्या काही सेकंदात जे घडलं ते पाहून दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली. गाडी थांबताच ती मुलगी जोरात दार उघडून खाली उतरली आणि थेट पोलिसांकडे धावत गेली. काही सेकंदात ती जोरजोरात रडायला लागली. दुरूनच तिचा आवाज येत होता, वाचवा मला, हे दोघं मला जबरदस्ती घेऊन जात होते. आदित्य आणि राहुल काही समजण्याआधी 4-5 जणांनी त्यांना गाडीतून खेचून बाहेर काढलं. त्यांच्यावर आरडाओरडा सुरू झाला. मुलीचं अपहरण करता लाज वाटत नाही का? एका पोलिसाने राहुलच्या कानशिलात मारली. दोघेही हादरले होते. आदित्य सतत सांगत होता, साहेब आम्ही मदत केली, फक्त तिनेच लिफ्ट मागितली होती. पण कुणीच ऐकायला तयार नव्हतं. ती मुलगी रडत रडत खोटा जबाब देत होती. हे मला विकायला घेऊन चालले होते. हे शब्द ऐकताच राहुलच्या अंगावर काटा आला, कारण आता प्रकरण खूप मोठं चाललं होतं. आसपास काही लोक जमायला लागले. मोबाईल कॅमेरे सुरू झाले. दोघांच्या चेहऱ्यावर घाम फुटला. त्यांच्या डोक्यात एकच विचार सुरू झाला, आता आपलं आयुष्य संपलं. तर तथाकथित पोलिसांनी दोघांना बाजूला नेलं. एका व्हॅनमध्ये बसवलं. मग सुरू झाला खरा खेळ. 376चा गुन्हा टाकू का? आयुष्यभर जेलमध्ये सडाल. हे शब्द ऐकून दोघे अक्षरशः थरकापू लागले. समाजात बदनामी, घरच्यांना धक्का, करिअर संपणं, सगळं त्यांच्या डोळ्यासमोर फिरू लागलं. मग त्यापैकी एकाने हळू आवाजात सांगितलं, एक मार्ग आहे, केस मिटवायची असेल तर 2 लाख रुपये द्या. त्या क्षणी आदित्य आणि राहुल पूर्णपणे तुटलेले होते. घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी मित्रांना फोन केले. काही पैसे अकाउंटमधून ट्रान्सफर केले, काही ऑनलाईन पाठवले. जवळपास 2 लाख रुपये त्या लोकांनी घेतले. पैसे मिळताच अचानक त्यांचा आवाज बदलला, जा आता, पण पुन्हा असं करू नका, असं म्हणत त्यांनी दोघांना तिथून सोडून दिलं. आदित्य आणि राहुल काहीही न बोलता तिथून निघून आले. संपूर्ण प्रवासात गाडीत एकही शब्द झाला नाही. दोघांच्याही डोक्यात ती मुलगी, तिचा रडणाने अचानक बदललेला चेहरा फिरत होता. पुढचे अनेक दिवस दोघे मानसिक धक्क्यात होते. त्यांनी कुणाला काही सांगितलं नाही, कारण भीती अजूनही मनात होती. पण जवळपास 2 महिन्यांनी एका सकाळी आदित्यच्या हातात आलेल्या वर्तमानपत्राने सगळं बदलून टाकलं. पहिल्या पानावर एक बातमी होती, हायवेवर लिफ्ट मागून तरुणांना फसवणारी टोळी सक्रिय. बातमी वाचताना त्याच्या अंगावर काटा आला, कारण फोटोमध्ये तीच मुलगी होती आणि बाजूला उभे असलेले तेच बनावट पोलीस. त्यानंतर दोघांनी धाडस करून खऱ्या पोलिसांकडे तक्रार दिली. तपास सुरू झाला. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं. बँक ट्रान्सफरची माहिती घेण्यात आली आणि मग समोर आलं एक भयानक सत्य. ही एक मोठी टोळी होती. हायवेवर एकटी मुलगी उभी राहायची, लोकांची सहानुभूती मिळवायची, गाडीत बसल्यानंतर लोकेशन शेअर करायची आणि ठरलेल्या ठिकाणी बनावट पोलिसांच्या मदतीने लोकांना ब्लॅकमेल करून लाखो रुपये उकळायची. पोलिसांनी सापळा रचून अखेर त्या टोळीला अटक केली. चौकशीत समोर आलं की अनेक लोक या टोळीचे बळी ठरले होते. काहींनी भीतीपोटी तक्रारच केली नव्हती. कुणी समाजाच्या भीतीने गप्प बसलं, तर कुणी बदनामी टाळण्यासाठी पैसे देऊन निघून गेला. आणि म्हणूनच ही टोळी इतकी दिवस बिनधास्त फिरत होती. त्या मुलीचा निरागस चेहरा वाटायचा, पण तिच्या मागे सुरू होता लाखोंचा काळा खेळ.